प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला प्रेमपूर्वक शुभेच्छा. येशू ख्रिस्ताचे डोळे नेहमी तुमच्यावर आहेत, पण तुमचे डोळे कुठे आहेत? ते येशूकडे केंद्रित आहेत का? अनेकदा आत्मिक गोष्टींमध्येही आपले लक्ष लोकांकडे वळते आणि आपण म्हणतो, हा देवाचा सेवक असा आहे, तो दुसरा वेगळा आहे. मला देवाच्या सेवकांची चरित्रे वाचायला खूप आवडते. मी त्यापैकी अनेकांची चरित्रे वाचली आहेत. मी साधू सुंदर सिंग, बिली ग्राहम, ओरल रॉबर्ट्स, PL ऑसबॉर्न आणि अशा अनेक लोकांची चरित्रे वाचली आहेत. मग त्या प्रेरित थॉमस बद्दल, जे भारतात सेवा करण्यासाठी आले होते, आणि अनेक देवाच्या सेवकांबद्दल आणि संतांबद्दल ज्यांनी भारतात सेवा केली. जेव्हा आपण त्यांची चरित्रे वाचतो तेव्हा आपण खूप गोष्टी शिकू शकतो. मी विचार केला की ते सगळे असेच जगले आहेत आणि प्रत्येकाकडून काही ना काही शिकलो. एखाद्या सेवकाकडून त्याचे प्रार्थना जीवन, दुसऱ्याकडून त्याचे पवित्र जीवन, आणखी कोणाकडून प्रचार करण्याची कला. अशा प्रकारे मी त्यांच्याकडून शिकत राहिलो. मला या सगळ्या गोष्टी जाणून घेणे खूप आवडते. आजही मी अशाच प्रकारे वाचत राहतो. पण एक दिवस प्रभूने मला सांगितले की मी प्रत्येकाकडून फक्त एकच गोष्ट शिकू शकतो आणि ती पूर्णपणे शिकण्यासाठी मला त्याच्याकडे पाहायला हवे. आपल्या डोळ्यांनी नेहमी त्याच्यावर लक्ष ठेवावे. प्रभूने मला हे शिकवले. ही किती खरी गोष्ट आहे. आपल्याला पूर्णता फक्त येशूमध्येच दिसू शकते. येशू नम्रता, करुणा, क्षमाशील प्रेम, लोकांप्रती त्याची दया, त्याचे प्रार्थना जीवन, त्याची पवित्रता आणि अशा इतर अनेक गोष्टींचा पूर्ण आदर्श आहे. मग मी येशूचे बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे का यासाठी मी काय केलं? शास्त्रांमध्ये येशूचे जीवन इतिहास 4 सुवार्ता पुस्तकांमध्ये मत्तय, मरकुस, लूक आणि योहान मध्ये लिहिलेले आहे. मी त्या सुवार्ता पुस्तकांना पुन्हा पुन्हा लक्षपूर्वक वाचलं. मी येशूविषयी तपासायला सुरुवात केली. या परिस्थितीत येशू कसे वागले असते, मलाही तसंच बदलायला हवं. मी त्याची इच्छा केली आणि त्यासाठी प्रार्थना करू लागलो. तुम्हाला माहिती आहे का, मत्तई अध्याय 11 वचन 29 मध्ये येशू काय म्हणतात? मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका. मत्तई अध्याय 11 वचन 29 मध्ये असं सांगितलं आहे, मी नम्र आहे आणि मनाने दीन आहे, या गोष्टी शिका, असं प्रभू येशू म्हणतात. याच ठिकाणी मी आत्म्यात पूर्णपणे दीन होणं शिकलो. जेव्हा धार्मिक नेते त्यांच्यावर तिरस्कार करायचे, त्यांची थट्टा करायचे, त्यांचा अपमान करायचे आणि त्यांना चिडवायचे, ते शांत राहायचे आणि त्यांना नम्रपणे उत्तर द्यायचे. ते इतके विनम्र राहिले. ते प्रभू आहेत आणि ते चांगले आहेत. पण जेव्हा कोणी त्यांना चांगले गुरु म्हटलं, त्यांनी म्हटलं, तू मला चांगला का म्हणतोस? कारण परमेश्वराशिवाय कुणीही चांगला नाही. आपण पाहतो की प्रभू असं सांगून स्वतःला दीन करतात. मी येशूच्या स्वभावाकडे, जसं की नम्रता आणि दीनतेकडे आकर्षित झालो. मी हे शब्द पुन्हा पुन्हा वाचायचो आणि हेच मिळावं म्हणून प्रार्थना करायचो. माझं रूपांतर कर आणि मला हा स्वभाव दे. मला तुझ्यासारखी नम्रता, दीनता, पवित्रता आणि प्रार्थनेचं जीवन दे. अशाच प्रकारे मी येशूकडे पाहत राहिलो. ही इच्छा आणि प्रार्थना करत राहिलो की त्यांचा स्वभाव माझ्यातही निर्माण व्हावा. हेच माझ्या आयुष्यातील बदलाचं कारण आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझा स्वभाव खूप कठोर होता. मला पटकन राग यायचा आणि मी चिडचिडा व्हायचो. मी दात घट्ट दाबायचो आणि गोष्टी वाढवून सांगायचो. माझ्यात नम्रता किंवा शांतता नव्हती. माझा स्वभाव असाच होता. पण जेव्हा मी येशूकडून शिकलो आणि त्याच्यामुळेच माझं आयुष्य बदललं, इतकं की माझे आई वडील सुद्धा आश्चर्यचकित झाले आणि माझ्या आईने मला विचारलं, तू असा कसा बदललास? मी स्वतःला बदललं नाही, प्रभूने स्वतः माझं आयुष्य बदललं. जसजसा येशू ख्रिस्ताचा स्वभाव हळूहळू माझ्यात तयार होऊ लागला. म्हणून तुम्ही येशूकडे लक्षपूर्वक पाहिलं पाहिजे आणि त्याच्याकडून शिकायला हवं. आपण माणसांकडूनही चांगल्या गोष्टी शिकू शकतो, पण फक्त एकच आहे ज्याच्यात सगळ्या विशेषता पूर्णपणे आहेत, तो म्हणजे येशू. म्हणून त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहा. 4ही सुवार्तेच्या पुस्तकांना पुन्हा पुन्हा वाचा. येशू कसे बोलायचे, क्षमा करायचे, चालायचे आणि नम्र राहायचे हे शोधा आणि त्यांच्याकडून शिका. जर तुम्ही तुमचं जीवन असं करण्यासाठी समर्पित केलं तर तुमचं जीवन पूर्णपणे बदलून जाईल. म्हणून आज प्रार्थना करा,
येशू, मी तुमच्याकडून शिकतो. मला तुमची नम्रता आणि विनम्रता हवी आहे. तुम्ही त्यांच्याकडे मागणार आहात का? हा दिवस तुमच्यासाठी एक महान आशीर्वाद ठरेल. आता प्रार्थना करा. येशू, माझ्या डोळ्यांनी नेहमी तुमच्यावरच लक्ष केंद्रित राहो. मी तुमच्याकडून शिकू इच्छितो. मला तुमच्या स्वभावाची गरज आहे. मी तुमच्याकडे पाहतो आणि तुमच्याकडून शिकतो. मला विनम्रता आणि दीनता द्या. मी अगदी तुमच्यासारखा विनम्र आणि दीन व्हायला इच्छितो. मला हे मिळवण्यासाठी कृपा द्या. जो कोणी अशा प्रकारे प्रार्थना करत आहे त्या मुलाला, मुलीला असं हृदय द्या आणि त्यांना आशीर्वाद द्या. मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.